ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवलेत। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। नांदेड, परभणी आणि हिंगोली या भागांमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले। सकाळी 6:09 हे भूकंपाचे धक्के जाणवल्याचं समजतंय। भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यामध्ये असून 3.6 ते 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे हे भूकंपाचे धक्के जाणवलेत। हिंगोलीमध्ये अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेल्याचं देखील पाहायला मिळालंय। आपण आपल्या स्क्रीनवर ही दृश्य पाहतो आहोत। नांदेड आणि हिंगोलीमधली सकाळी 6:09 सुमारास भूकंपाचे हे धक्के जाणवलेत। या भूकंपाच्या धक्क्यानंतर काही काळ या भागांमध्ये भीतीचं वातावरण होतं। नांदेड, परभणी आणि हिंगोलीमध्ये 3.6 ते 4.5 रिश्टर स्केल क्षमतेचे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। सकाळी 6 वाजता उठल्यानंतर आम्हाला थोडंसं फॅनची गती बदलल्यासारखी वाटली। फॅन हलू लागला आणि लक्षात नाही आलं की भूकंप आलाय म्हणून। नंतर कळालं की हे भूकंपाचंच होतं। थोडासा हादरा बसला होता। सकाळी 6:07 भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे। गण लावताना धडधड धडधड हात चळचळ कापल्यासारखा होऊ लागला। धडधड खाली जमिनीत धडधड धडधड आवाज येऊ लागला। याच संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। हिंगोलीचे आपले प्रतिनिधी मनीष खरात सध्या आपल्या सोबत आहेत। मनीष, सकाळी 6:09 हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। केंद्रबिंदू हिंगोलीमध्ये असल्याचं समोर आलेलं होतं। मनीष, काय नेमकी सध्याची स्थिती आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये आज सकाळी हा सगळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। आजची सकाळ जी आहे ती भूकंपाच्या धक्क्यांनी सुरुवात झाली आहे। हिंगोलीच्या जवळपास सर्वच तालुक्यामध्ये आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत। पहिला जो भूकंप आहे तो सकाळी 6:08 दरम्यान आणि दुसरा धक्का जो आहे तो 6:19 दरम्यान जाणवल्याचं आपण पाहतोय। आणि सकाळी हा भूकंप झाल्यामुळं नागरिक जे आहेत ते नागरिक सर्व धांदरून आपल्या घराच्या बाहेर पडले होते। अनेक ठिकाणी जे आहेत ते काही घरांना तडे गेले आहेत। परंतु सुदैवाची बाब ही म्हणजे या सर्व भूकंपाच्या घटनांमध्ये कुठलीही जीवितहानी कुठली मोठी हानी काही झालेली नाही असं प्रशासनाने माहिती दिली आहे। आणि हा जो भूकंप आहे तो पहिला भूकंप जो आहे तो 4.5 रिश्टर स्केल आणि दुसरा जो आहे तो 3.6 रिश्टर स्केल अशी नोंद झाल्याची माहिती आपल्याला आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिली आहे। आजची सकाळ जी आहे ती या सर्व भूकंपाच्या धक्क्यांनी सुरुवात झाली आहे। आणि जी किल्लारीचा जो भूकंप झाला होता त्याची कुठेतरी आठवण जी आहे ती नागरिकांना झाली आणि सर्व नागरिक जे आहेत ते आता कुठेतरी थोड्या वेळापासून जे आहे नागरिकांचं जनजीवन ते आता पूर्वपदावर आले। परंतु यापूर्वी जे आहे ते नागरिक संपूर्णपणे भयभीत झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। मनीष, काही घरांना तडे देखील गेल्याची माहिती समोर आलेली होती। आपल्या सोबत काही नागरिक देखील दिसत आहेत। काय नेमकी त्यांची सध्याची या संदर्भातली प्रतिक्रिया आहे ते निश्चितपणे आपण जाणून घेऊया। नक्कीच आपल्यासोबत काही नागरिक आहेत आणि सकाळी त्यांना काय जाणवलं आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात। दादा, सकाळी किती वाजेला हा भूकंप झाला? तुम्ही कुठे होतात? तुम्हाला काय जाणवलं? आम्ही शेतात होतो सर, झोपलेलं खाली। सकाळी जाग यायच्या अगोदरच थोडी जमीन हलल्यावानी वाटली आणि जाग आला तर ते काही नक्की कळलं नाही नेमकं काय झालं ते। आणि थोड्या वेळात डबल थोडी हल्ली आणि गावात आल्यावर चर्चा झाली की भूकंप झाला। त्यावेळेस काय मोबाईल नव्हता सर सोबत, त्याच्यामुळे काही जास्त हे नाही झालं। शेतामध्ये तुम्ही एकटे होता की आणखी कोणी सोबत तुमच्या होतं? आम्ही दोघं भाऊ होतो, पण आम्ही अंतर झोपलेलो होतो। तिच्या शेतामध्ये होता आणि मी माझ्या शेतामध्ये होतो। नक्की यापूर्वी कधी तुम्हाला असं वाटलं होतं का भूकंप झालेल्याचं तुम्हाला कधी माहित होतं का की पहिल्यांदा हा सगळा अनुभव होता? नाही, एवढा अनुभव म्हणजे नव्हता काही। काल आम्ही खाली झोपल्याच्यानं आम्हाला जाणवलं। नक्कीच हे जे नागरिक आहेत ते सर्व भयभीत आहेत आणि पहिल्यांदाच हा सगळा अनुभव या युवकाला आलेला आहे। आणि सर्व नागरिक जे आहेत ते आता कुठेतरी याचे जनजीवन पूर्वपदावर येत आहे थोड्या वेळापासूनच। ठीक आहे मनीष, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।